तर भाई पूजेची वगैरे तयारी सगळी झाली. त्याच्यानंतर पूजेला मी बसणार होतो, पण मम्मीचं आवडलं. मम्मी म्हणे मी बसते म्हणे. म्हणलं ठीक आहे. मग कॅमेरा वगैरे सेट केला. थोडा वाईड अँगल घेणार होतो, बट मग ते काय होऊ लागलं, स्क्रीन फाटू लागली. म्हणून मग विचार केला जसा आहे तसा ॲडजस्ट करावा. मग सगळ्यात पहिले कलाव्याची वात तयार केली दिव्यासाठी. त्याच्यानंतर मग मम्मीनं कलश वगैरे स्थापन करून घेतला. कलश वगैरे स्थापन केला. त्याच्यानंतर फूल वगैरे, दुर्वा वगैरे सगळं तयार होतं, म्हणून तेवढं काही टेन्शन नव्हतं मला. त्यानंतर मग आता मम्मीनं एक गणपती तयार केला होता हळदीचा. दरवर्षी करतो मम्मी तसं तर. तर मग हळदीचा गणपती तयार करतानाचा हा व्हिडिओ. हो बघा, पाणी वगैरे घेतलं. त्यानंतर मम्मीनं म्हणजे मागच्या वर्षी केला होता तो मस्त होता. एकदम भारी झाला होता. या वर्षीचा पण भारी झाला, पण मागच्या वर्षीचा एकदम प्रॉपर दिसत होता. त्या वर्षीचा पण एकदम मस्त झाला गणपती हळदीचा. ते दरवर्षी करते मम्मी. पहिले मला भावाला वाटलं मोदक करते, पण मला नाही म्हटलं हा गणपती करते म्हणलं. त्यानंतर मग गणपती वगैरे तयार झाला. तर बघा, हा झाला गणपती तयार. त्यानंतर हा गणपतीची स्थापना केली तिथं पानावर. त्यानंतर मग सगळं सामान वगैरे ठेवण्यात आलं तिथं, वटीत सामान वगैरे जे काय असतं ते. त्याच्यानंतर मग मम्मीनं सगळं तयार करून घेतलं. मग नंतर लाडू आणले होते मी. त्यानंतर ते लाडू वगैरे ठेवले प्रसादासाठी. त्यानंतर मग नैवेद्याच्या ताटानंतर मम्मीला म्हणलं आता आरती तू करते की मी करू. मग मम्मी म्हणे थांब म्हणे, मी इकडचं सगळं तयार करते, त्यानंतर मग तू आरती कर, मी तोपर्यंत नैवेद्याचं ताट आणते. म्हणलं ठीक आहे चालेल. मग गणपतीची स्थापना वगैरे झाल्याच्या नंतर मग आरती करतो. त्यानंतर मग नैवेद्याचं वगैरे ताट मम्मी आणेलच. त्यानंतर मग अजून काय बाकी राहिलं मम्मी चेक करते. मग नंतर बघितलं तर हारमध्ये दुर्वा नव्हत्या. मग मम्मी म्हणे दुर्वा आहे तर त्या टाक म्हणे हारमध्ये. मग ते ॲडजस्ट वगैरे करून टाकलं. हार एकदम प्रॉपर प्रकारे तयार करून घेतला. मग दुर्वा वगैरे टाकून भारी वाटत होता यार हार. तर मग आता नंतर मग गणपतीचं जे झाकलेलं तोंड होतं त्यानंतर ते सगळं काढण्यात आलं. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, उपरणं म्हणतात बहुतेक. तर ते उपरणं वगैरे टाकलं, हातात कलावा वगैरे टाकला. नंतर मम्मीने गंध वगैरे लावला. त्यानंतर मग आता गणपतीची आरती वगैरे करू. मग मम्मी तोपर्यंत म्हणली की तू हार वगैरे घालून घे. मग मी सरकते, नंतर मग तू आरती कर. म्हणलं ठीक आहे चालेल. तसा हा व्हिडिओ भरपूर मोठा होता, बट इन शॉर्ट करण्याचा प्रयत्न. गणपती बाप्पा मोरया. तर मग आरती वगैरे करून घेत होता. आरती झाल्याच्या नंतर मग नैवेद्य ठेवलं होतं मम्मीनं. मग नैवेद्यावर पाणी वगैरे करून घेतलं. त्यानंतर मग मला भरपूर फोन येत होते. मग थोडंफार प्रसाद वगैरे खाल्ला. त्यानंतर माझे मित्र सगळे वाट बघत होते, कारण आमच्या तिकडे मिरवणूक निघली होती. ते बघा आता अतिशय सुंदर प्रकारे मिरवणूक निघली होती ढोल ताशांच्या गजरामध्ये. बघा आता तुम्हाला पुढे दाखवतो ढोल वगैरे.